माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी आज फिश म्हणजे माशाची कालवण बनवत आहे. त्यासाठी मी घेतलंय एक मोठा कांदा, एक मोठा टोमॅटो, ओलं खोबरं, लसूण, जिरा आणि कोथिंबीर. फोडणीसाठी मी मोहरी आणि कढीपत्ता आणि हे सुके मसाले घेतलेले आहेत. त्यानंतर थोडी चिंच भिजून ठेवली. ती चिंच आपण नंतर टाकणार आहोत. आता मी मसाले वाटून घेते आणि ही अर्धा किलो मासे आहेत. आता मी हे वाटून घेते. कढई तापली आहे. आता आपण त्यात तेल टाकूया. साधारण 3 चमचे तेल टाकूया, कारण फिशला तेल जास्तही लागतं. तेल चांगल्या प्रकारे टाकून द्यायचं, कारण ना मोहरी चांगली फुटली पाहिजे तडतडून. आता आपलं तेल तापलंय, त्यात प्रथम मोहरी टाकूया. नंतर कढीपत्ता टाकूया. त्यानंतर आपण जे खोबऱ्याचं वाटण केलंय ना ते टाकूया. थोडं खोबऱ्याचं वाटण वाटल्यानंतर भाजल्यानंतर त्याच्यात लाल तिखट आणि हळद पावडर टाकूया. मसाला खाली करपू नये म्हणून पाणी घेऊन पाणी टाकावे थोडेसे. मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं. आता थोडं तेल सुटायला लागले तर आपण याच्यात टोमॅटो प्युरी टाकूया. प्युरीलाही चांगलं भाजून घ्यायचं मसाल्यासोबत. खरं तर माझा चॅनल हिंदीमध्ये आहे, परंतु माझ्या सर्व ताई या मराठी छान कळतं त्यांना, म्हणून यासाठी मी मराठीमध्ये रेसिपी दाखवते आज. यानंतर आपण हे झाकून ठेवूयात तरी सुटेपर्यंत. हे पहा, आता मसाला चांगल्यापैकी भाजला गेला पाहिजे हे तरी सुटेपर्यंत, कारण खोबरं आणि कांदा कच्चा असतो ना, तर त्याचा कच्चा पण गेला पाहिजे. त्याच्यानंतरच आपण आवडीनुसार पाणी टाकायचं. हे अजून थोडं बाकी आहे शिजायला. हे पहा, अशा प्रकारे तरी एक साईडला येते. त्यावेळेस पूर्ण हलवून त्याच्यात आता आपण आपल्याला जसे लागेल तसे पाणी टाकायचे. क्वांटिटी पाहिजे, किती घट्ट पाहिजे किती पातळ पाहिजे. मला ह्या पद्धतीने एवढंच पाहिजे, मी तेवढं पाणी टाकले. आता याला उकळी येतोपर्यंत परत झाकून ठेवायचं. हे पहा, चांगल्यापैकी याला उकळी फुटलेली आहे. आता आपण याच्यात मासे टाकूया. आता याला थोडा वेळ झाकून ठेवायचं. उकळी आली का झाकण काढून मंद आचेवर होऊन द्यायचं.
हे पहा, मासे आपले चांगल्यापैकी शिजलेले आहे. तसे पाहिले तर माशांना काही उशीर लागत नाही शिजायला, पटकन शिजतायत. आता याच्यानंतर आपल्याला याच्यात थोडीशी कोथिंबीर आणि चिंचेचा कोळ टाकायचा, थोडासा, नाहीतर होईल खूप आंबट. थोडा चिंचेचा कोळ, त्याने चव छान येते आणि मासा काही फुटत नाही. झाली आता आपली फिश करी तयार. तयार आहे आपली फिश करी. पहा, या सर्व मैत्रिणींना जेवायला. आवडलं असल्यास सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि कमेंट करा. छान आहे ना? आवडलं तर कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.